जे कष्टकरी आहेत यांच्या पाठीमागं या ठिकाणी एकनाथभाई शिंदे उभे राहतात, ध्यानात ठेवा. आणि आपल्याला सगळ्या जणांना, माझ्या लाडक्या बहिणीला कल्पना आहे की आतापर्यंतही असा मुख्यमंत्री कधी झाला नाही आणि याच्या पुढेही तुम्हाला सांगतो की एकनाथभाई शिंदे कारण की त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिला त्या माणसाला तुम्हाला सांगतो की हत्तीचं बळ देण्याची ताकद सन्माननीय एकनाथभाई शिंदे मध्ये आहे. तुम्हाला सगळ्या जणांना माहित आहे या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीचा पगार कोणी चालू केली? एकनाथभाई शिंदे. म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्या जणांना विनंती करतो की उद्या आपल्या या मुख्य शहराचा विकास करायचा असेल, नाल्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, घाणीचं साम्राज्य असेल, तुम्हाला हे शहर जर सुंदर करायचं असेल तर या ठिकाणी सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेचे हे जे शिलेदार आहेत, या शिलेदाराला आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे की या महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे. तुम्हाला कल्पना असेल या संतोष बांगरची नगरपालिका त्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एका ताकदीनिशी तुम्हाला सांगतो की माझे 34ला 34 उमेदवार आणि नगराध्यक्ष सुद्धा ताकदीने निवडून दिला. ध्यानात ठेवा त्या ठिकाणी एकच जातीचं कुणी नाही. मराठी, माळी, साळी, कोळी, आन, आदिवासी, मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, मुसलमान, बौद्ध, मातंग, चंबार, वटर, पारधी, वंजारी सगळ्या जातीच्या लोकांनी फक्त एकच त्या ठिकाणी संकल्पना केला की यावेळेस सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहेत. या मुख्य शहरामध्ये सुद्धा मला माझ्या या सर्व मतदार बंधू आणि भगिनींवर विश्वास आहे की या ठिकाणी सन्माननीय एकनाथभाई शिंदेचं काम अतिशय चांगलं आहे. अरे आपल्या महाराष्ट्रात नाही, आजूबाजूच्या राज्यामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी फक्त एकच म्हणतात एकनाथभाई शिंदे सारखा माणूस होणं नाही. काल परवा आम्हाला तुम्हाला सांगतो की लंडनचा माणूस भेटला आणि त्यांनी मला विचारलं की साहब मैं लंदन से हूँ. बोला फिर आप कहाँ से? बोला यहाँ का मैं विधायक हूँ. अरे बोले एकनाथ शिंदे साहब ग्रेट आदमी है. बोले ग्रेट आदमी. ही ताकद तुम्हाला सांगतो की एकनाथभाई शिंदेनी आपल्याला दिली. म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्या जणांना विनंती करेल की या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी या ठिकाणी सन्माननीय एकनाथभाई शिंदेच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतोय. संतोष बांगरचा शब्द म्हणजे ध्यानात ठेवा, बंदूक की गोली